ह्या कालावधीमध्ये ह्यांचं सगळं आपलं होतं. त्यानंतर ह्या रूममध्ये बसून संध्याकाळची तयारी म्हणजे कांदा लसूण पेस्ट करून आपण ठेवत नाही एकदम सकाळी संध्याकाळची खराब होती. परची आपल्याला 60 ते 70 किलो कणिक लागते पर डे खर्च 5,000 आहे, महिन्याचा खर्च 3 लाख रुपये. म्हणजे आपण ज्यांना आता एक कसं बऱ्याचशा लोकांना माहिती आहे पण कसं चालतं ही माहिती आज तुम्ही आलात तुम्ही जर त्याच्यात होतं तुमच्यापासून 4 लोकांना माहिती पडेल. ह्या उद्देश आपला चालला की प्रचाराचा भाग की बाबा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचावं असं आपलं कार्य पोहोचलं पाहिजे आणि ज्यांना गरजू ज्यांना मदत झाली पाहिजे. आणि एक तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली व्हावी प्रत्येकाची. आता बऱ्याचशा लोकांना माहिती आहे रिक्षा जाती डब्बा जाता ही माहिती कसं आहे आणि प्रत्यक्षात बनण्यात आणि सांगण्यात खूप फरक आहे. एकूण डबे किती आहेत सगळे मॅडम? 245 आणि आपल्या बार्शी तालुक्यामध्ये कुठे? बार्शी खामगाव आहे, आगळगाव आहे, म्हळशेवाडी, खांडवीला आपले 31 डबे चालू विनामूल्य आहे ना सगळं हे? हां विनामूल्य. आणि जे हॉस्पिटलला आहे ते सगळ्या हॉस्पिटलला पण आपले डबे जातात पण ते 20 रुपयाने जाते तोटा नफा कारण 20 रुपयामध्ये काय येतं 2 भाज्यांनी चालतात. पण आज असं आहे की याच्यामध्ये हे घ्या की आज असं आहे की आपले पैठण अंबेजोगाई आणि परभणी इथं जे पेशंट गेलेले आहेत 2 वर्षाखाली तर त्यांना आपण डबा इथून पोस्ट करतो. पडवळ हॉस्पिटल आपल्या इथं पडवळ हॉस्पिटल 3 लेडीज होती ती लेडीज रोज डबा घ्यायची म्हणजे 90 रुपयाने डबा घ्यायची. मी असं सुट्टी झाली मी चालले होते ती म्हणजे मॅडम इथं स्वस्त कुठं मेस मिळते का? मी म्हणलं नाही चला मी इथं त्यांना घेऊन आले सोबत तिथं दाखवलं म्हणजे इथं नाव नोंदवलं आणि 30 रुपयाने डबा घेतला. तर ती पेशंट आपल्या इथं पडवळच्या तर 3 महिने आणि करगलच्या 3 महिने 6 महिने होते. तर आज ते 2 वर्ष झालं ते पेशंट वर गेला तरी आपल्याला कॉल येतो की तुमच्यामुळं आम्हाला आज त्या वेळेला जेवण मिळालं. आपण काय फुकट दिलं नाही पण एक वेळेला मिळण्याचं महत्त्व काय असतं. 6 महिने किती खर्च झाला आणि एक तर दवाखान्याने आधीच माणूसही झाला आणि त्यातनं खाण्याचा खर्च म्हणलं की जास्त म्हणजे कमी पैसे उरत काहीच नाही म्हणल्यावर. आणि वरण भात चपाती सगळंच मिळतं 2 चपात्या आणि वरण भात असं म्हटलं तर 40 रुपये आणि चपाती भाजी म्हटलं तर 20 रुपये. आणि जे आपले लाभार्थी आहेत त्यांनी जर आजारी पडले जर आपलं कार्ड दाखवलं तर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊ द्या त्यांना फ्रीमध्ये सेवा दिली. आता आज 1 वर्षाखाली असं झालं होतं की एक लेडी म्हातारी जेवणच करत होती आणि काकांच्या लक्षात आलं संतोष काका ठेवतो बाबा हा डब्बा रिटर्न काय येतो 3 जेवायला रिटर्न येतो तुम्ही का आला रिटर्न त्यात आम्ही जाणून घेतो बाबा त्या मागच्या त्या लेडीला जेवणच जात नाही. तर संतोष काका ठेवते 40 नारळ त्यांच्या घरी पोहोचले नारळ पाणी ते आणि झोपा त्यांना जेवण इथपर्यंत आपण त्यांची काळजी घेतो. फॅमिलीसाठी आपल्या घरची फॅमिली असं समजतो आपण फॅमिली. आणि ज्या 5 दिवस पुरेल एवढा आपण फराळीचं केलं. दिवाळी पहिल्या आंघोळीच्या दिवशी आपल्या इथं मोठा कार्यक्रम होता त्यात लाभार्थी आणण्या नेण्याची सोय करतो आणि त्यांना इथं जेवण देतो. लेडीजला साड्या आणि जेंट्सला कपडे असं आज त्यांची जर रोजचं जेवणाची पंचायत आहे तर त्यांना दिवाळी काय साजरी करणार आपल्या त्यांच्यासोबत आपले सगळे सभासद लोक दिवाळी साजरी करतात. त्यांनी एक शाळा काढली आपली शाळा साथ दिलेला असावा जेणेकरून बाह्य विद्यार्थी आपण उचलतो ज्यांची परिस्थिती नाही 5 ते 10 हजार भरायची असे विद्यार्थी आपण निवडून दिले. मी स्वतः सर्वे करून त्यातले विद्यार्थी काढले. तर 2018ला आपल्याकडे 85 विद्यार्थी 65 विद्यार्थी 2018ला 65 विद्यार्थी. तर त्याच्यामध्ये असे विद्यार्थी होते की कुणाला आई नाही कुणाला वडील नाही कुणाला दोन्ही नाहीत असेही विद्यार्थी आपल्याकडे होते. तर त्या मुलांना आपण पहिलीपर्यंत शिक्षण देतो म्हणजे पूर्ण पहिलीची तयारी करू. पण जे विद्यार्थी आपले कुठल्याही लोखंडगल्ली शाळा जाऊ द्या नवीन मराठी जाऊ द्या साधना शाळा 8 नंबर शाळा या शाळेला जर माझे विद्यार्थी गेले तर ते फ्रीमध्येच घेतले 1 रुपया घेतले कॅम्प्युटरसहित त्यांना फ्रीमध्ये देतो. की त्यांना मी तसं सांगतो बाबा ही विद्यार्थी असे आहे माझे विद्यार्थी घेतात तुम्ही फ्रीमध्ये घ्या. तर सगळ्या शाळा आपल्या 1 रुपया त्या विद्यार्थ्यांना घेतो. हां ती ही शाळा आपण 7 वर्ष चालवली आताही चालूच आहे पण आता एक मी स्टॉप केला शाळेला पण तिथे एक दुसरी शिक्षिका पाठवलेल्या टीचरला पण फॉलोअप आपण घेतो त्या चांगली गोष्ट म्हणजे करेल तेवढं थोडं आहे तेवढं आणि सांगाल तेवढं कमी आहे. मी एवढं सांगते याच्यापेक्षा 10 पटी नाही. त्या बोर्डचा एक फोटो आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं कळेल ती शाळा ती एक फोटो घ्यायचा रिक्षा आता वरून चालली एक खांडवीला गेली आतमध्ये सोय चालू आहे दाखवतो सगळ्यांना.
तिथं बसू देतात ना. नाही नाही